दररोज देवघरासमोर, तुळशीसमोर, दरवाजासमोर कोणती रांगोळी काढावी, असं जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नक्की बघा. मी आणलेल्या या अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, एक चौकोन काढून घेतलेला आहे. डॉट देऊन चौकोन काढायचा आहे किंवा तसाही तुम्हाला काढता येत असेल तर चौकोन काढून घ्यायचा आहे. बरोबर चौकोनाचा जो कोन तयार झालेला आहे तिथून आपण पुन्हा 2-2 रेषा बाहेरच्या बाजूला ओढून घेणार आहोत. एक कोन असतो ना आपला, त्याप्रमाणे एक आकार तयार करून घेणार आहोत. आता वरती आपण वरती त्या 4 रेषा काढलेल्या आहेत त्याला गोल आकार देऊन घेणार आहोत. बघा, एक दिलप्रमाणे आकार तयार करून घ्यायचा आहे. बघा, सर्वच 4ही बाजूला मी गोल आकार करून घेतलेले आहेत. थोडासा काडीच्या मदतीने आपण त्याला आकार देऊन घ्यायचा आहे, व्यवस्थित आकार करायचा आहे. आता थोडेसे आकार इकडे तिकडे झाले तरी काही हरकत नाही. फायनल रांगोळी आपण जेव्हा बघतो तेव्हा अगदी सुंदर दिसते. आता मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे बघा, मी फक्त रेषा मारूनच घेतलेल्या आहेत. त्यावरती आपण डॉट देणार आहोत. सर्व रेषांवरती डॉट दिलेले आहेत बघा. तर इथे लाल, पिवळा आणि जांभळ्या रंगाचे मी डॉट दिलेले आहेत. एक फुलाप्रमाणेचा आकार तयार करून घेतलेला आहे. आता आपण जे वरती गोल आकार काढलेले आहे किंवा जो दिलप्रमाणे आकार काढलेला आहे तिथे 3-3 डॉट द्यायचे आहेत आणि एक 3 पाकळ्यांचं फूल तयार करून घ्यायचं आहे. बघा, 4ही ठिकाणी मी डॉट देऊन घेतलेले आहेत. काडीच्या मदतीने ते डॉट आतल्या बाजूला ओढायचे आहेत आणि जो मधला डॉट आहे तो वरच्या बाजूला ओढायचा आहे बघा. आणि ते फुलाच्या मध्ये लाल रंगाचा डॉट द्यायचा आहे. आता चौकोनाच्या बाजूंवरती जी रिकामी जागा दिसते तिथे आपण 3-3 रेषा ओढून घेणार आहोत बाहेरच्या बाजूला. जी मधली रेषा आहे ती लांब आहे आणि बाजूच्या 2 रेषा आखूड आहेत बघा. आता ह्या रेषांवरतीही डॉट देऊन घ्यायचे आहेत. मी जी मधली रेषा आहे त्यावरती एक हिरव्या रंगाचा डॉट दिलेला आहे आणि छोट्या रेषा आहेत, आखूड रेषा आहेत, त्यावरती पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. तर जो हिरवा डॉट दिलेला आहे आपण तिथेही थोडासा लाल रंग टाकून घ्यायचा आहे बघा. अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा, अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे तर बघा, मी डॉट दिलेले आहेत हिरव्या रंगाने, त्यावरती थोडासा पिवळा रंग टाकलेला आहे. पिवळा आणि पोपटी रंग टाकायचा आहे आणि बाहेरच्या बाजूला चमच्याच्या मदतीने आकार द्यायचा आहे बघा. इथे आपण एक पानाप्रमाणे आकार देऊन घेणार आहोत. मधल्या बाजूला ब्रशच्या पाठीमागच्या टोकाने रेष ओढून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये पानांचा आकार द्यायचा आहे बघा. मी एक कार्ड घेतलेला आहे, त्याच्या मदतीने मी ज्या मधल्या पानांच्या शिरा असतात ना त्या दाखवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता हा आकार तुम्ही काडीने दिला तरीसुद्धा काही हरकत नाही, तरीसुद्धा रांगोळी सुंदरच दिसते. आता मध्ये आपण एक लाल रंगाचा डॉट काढून घेणार आहोत बघा. त्यामध्ये पिवळा रंग टाकायचा आहे. आता थोडंसं फुलाप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे. मध्ये पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे बघू, तुम्ही बघू शकता. ही सुद्धा रांगोळी अगदी पटकन होणारीच आहे आणि अगदी सोपी आहे बघा. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण बाहेरच्या बाजूला रेषा ओढून घेणार आहोत. आता सर्व रेषांवरती मी लाल डॉट देऊन 3-3 पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत बघा. छोट्या छोट्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत, त्यामध्ये आपण सफेद रंगच भरणार आहोत. बघा, 4ही ठिकाणी मी छोट्या छोट्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत, सफेद रंगानेच काढलेल्या आहेत. त्यामध्ये थोडा थोडा आपण सफेद रंग भरून घेणार आहोत आणि मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण छोट्या छोट्या रेषा मारून घेणार आहोत बघा. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा रोजची काढण्यासाठी. बघा, मध्ये मी रेषा मारून घेतलेल्या आहेत, त्यावरती आपण पिवळ्या रंगाचे डॉट देणार आहोत. आता ज्या आपण मध्ये रेषा मारलेल्या आहेत त्यावरतीही आपण पोपटी रंगाचे छोटे छोटे डॉट पानांप्रमाणे देऊन घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये फुलांच्या मध्ये रेषा मारलेल्या आहेत त्यावरती पिवळे डॉट दिलेले आहेत. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. बघा, फायनल रांगोळीसुद्धा तयार झालेली आहे आता आणि अगदी सुंदर दिसते. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे, आता इथे मी डॉट काढून घेतलेले आहेत बघा. 3x2 डॉट काढायचे आहेत आणि एक 6 पाकळ्यांचं फूल तयार करून घ्यायचं आहे. गोल गोल पाकळ्या काढायच्या आहेत, त्यामध्ये वरच्या बाजूला आपण सफेद रंग भरणार आहोत आणि आतल्या बाजूला लाल रंग भरून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा. आता मध्ये आपण थोडा थोडा लाल रंग भरायचा आहे. आता रोजची रांगोळी आहे तर जास्त काही रंग भरत बसायची
गरज नाही. थोडे थोडे कलर भरायचे आहेत आणि रांगोळी काढायची आहे. आता पाकळ्यांच्या मधून आपण रेषा मारून घेणार आहोत बघा. बरोबर रेषा मारायच्या आहेत. तर इथे 3 रेषा मी 2 आडव्या आणि 1 सरळ रेष मारून घेतलेली आहेत. आता सर्व रेषांच्या टोकांवरती आपण 3-3 डॉट देऊन पानं तयार करून घेणार आहोत बघा. 3-3 डॉट द्यायचे आहेत आणि एक पानाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. त्यावरती थोडा थोडा मोरपिसी रंग टाकून घेतलेला आहे बघा. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणतेही कलर वापरू शकता. तर चमच्याच्या मदतीने आपण आकार देणार आहोत पानांचा. बघा बाहेरच्या बाजूला थोडे थोडे डॉट ओढून घ्यायचे आहेत. सर्व डॉट मी बाहेरच्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. आता आपण एक पानांचा आकार देणार आहोत बघा. काडीच्या मदतीने बाहेरच्या बाजूला ओढून घेणार आहोत काडी. अगदी सोपी आहे ही सुद्धा रांगोळी आणि पटकन होणारीच आहे बघा. तुम्ही बघू शकता फायनल रांगोळी अगदी सुंदर दिसते. तर जी पानं तयार झालेली आहेत तिथे आपण डॉट देणार आहोत. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे ही छोटी छोटी पानं सफेद रंगानेच काढून घ्यायची आहेत. व्यवस्थित कलर भरून घ्यायचा आहे बघा. मध्ये पिवळ्या रंगाचं एक डॉट दिलेला आहे. आता आपण जी पानं काढलेली आहेत त्या पानांच्या खालच्या बाजूला आपण लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता पुढची आणि शेवटची रांगोळी. तर उद्या रविवार आहे त्यानिमित्त ही रांगोळी मी काढलेली आहे बघा. पण रविवारी खंडेरायाची पूजा करत असतो तर त्यानिमित्त ही जय मल्हार रांगोळी आहे बघा. मी एक वरती जो आपला पटका असतो ना तो काढून घेतलेला आहे लाल रंगाने. तर खालच्या बाजूला आपण हळदीचा टिळा असतो ना भंडाऱ्याचा तो काढून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे आणि रविवार निमित्त ही रांगोळी नक्की पाटावरती काढून देवघरासमोर ठेवली तर खूप शुभ असते बघा. तर आपण खंडेरायाची पूजा करत असतो त्यासाठी ही रांगोळी आहे. तर खालच्या बाजूला मी एक समईचा आकार काढून घेतलेला आहे. तर आपण आपल्या कल्पनेला सुचतील त्याप्रमाणे आकार काढायचे आहेत. फ्रीहँड रांगोळी आहे ही तर कोणतेही आकार आपण आपल्या कल्पनेप्रमाणे काढू शकतो. तर एक समईचा आकार मी दिलेला आहे बघा. खालच्या बाजूला दिव्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे बघा. सर्वच रांगोळी अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. माझ्या सानवी आर्ट 1 या चॅनलला नक्की एकदा भेट द्या. मी रोज नवीन रांगोळ्या टाकत असते बघा. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7 पर्यंत रांगोळ्या असतात. छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात आणि दुसऱ्या दिवशी जो कोणता वार असेल त्या वाराची सुद्धा रांगोळी मी दाखवलेली असते. नक्की एकदा भेट द्या आणि बघा आणि छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर नक्की काढा. तर ही सुद्धा रांगोळी तुम्ही फायनल लुक बघू शकता. रांगोळीचं अगदी सुंदर आहे बघा. बाजूला छोटी छोटी फुलं काढून घेतलेली आहेत. अशीच रांगोळी बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.